इकडे मम्मीची शिवलेला अमृतची पोती चालली. जय श्री महाकाल. वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. एकीकडे चाललाय नाश्ता, ओट्स आणि पीनट बटर ॲज युजल, आणि दुसरीकडे आता वाल निवडून घेते पटापट दुपारच्या भाजीसाठी. स्टेडियम गाईज. एक क्विक सिंपल मसाले भाताची रेसिपी बघूया. आता मोहरी नाही आहे माझ्या मसाले याच्यात संपली आणि ते काढूस तर माझं तूप जास्त तापेल आणि मी अचानक बघितलं, सो म्हणून मी याच्यात जिरे टाकते. जिरे चांगले तडकले की ह्या वालाच्या बिया टाकून द्यायच्या. सो ह्या चांगल्या परतवून घ्यायच्या बिया. तर खूप थोडा क्वांटिटीत भात बनवते म्हणून एकच मिरची, ती पण अशी मधून तोडून टाकली आहे, आणि टोमॅटो. आता हे पण छान परतवून घेऊया. मस्त टोमॅटो पण उलटे पालटे केलेत. आता बेसिक्स मसाले टाकून घेऊया, जसं की हळद, लाल तिखट, बस एकच चमचा खूप झालं. गरम मसाला नाही वापरू शकत कारण की श्रावणातले सोमवार चाललेत आणि पारायण पण. सो कांदा लसूण आणि गरम मसाला आणि कॉफी ह्या गोष्टी नाही सेवन करत मी. सो आता हे सगळं मिक्स करूया आपण. हिंग घातलंय कारण की मला पर्सनली हिंग खूप आवडतं. ज्यांना नसेल आवडत त्यांनी नका घालू. हे छान परतलंय. आता इथे तांदूळ आणि मूग डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, ती टाकून सगळं मिक्स करूया. छान असं मिक्स झालंय बघा. आता पाणी घालूया. आता सगळ्यात इम्पॉर्टंट चवीनुसार मीठ, आणि हिरवीगार कोथिंबीर. आता भात झाल्यावर दाखवते. स्टेडियम. सो फायनली रेडी झालेला आहे आपला मसाले भात आणि ताक. सो फायनली मी रेडी झालेली आहे. अगेन ती साडी, दिवस तिसरा. सो आता जाणार आहे मी थोड्या वेळात, अजून टाईम आहे. सो तिथे गेल्यानंतर हळदी कुंकू भस्म पूजा करायची आणि मग लावायचं असतं. त्यामुळे मी घरातनं लावून जात नाही. घरातनं फक्त बांगड्या, टिकली, क्लिप, कारण की स्वामींचं दर्शन घ्यायचं असतं. स्वामींचं दर्शन झाल्यानंतर केस मोकळे सोडून मग पोथीला बसायचं असतं. सो दाखवतेच तुम्हाला शक्य असेल तेवढं. स्टेडियम. आरती सुरू झाली आहे, पण आम्हाला ह्या टेम्पलला व्हिजिट द्यायची होती. खूप सुंदर आहे. जय श्री महाकाल. टाकू का? नको टाकू. कसले छान दिसतात पाय. सो गाईज पूजा झालेली आहे आणि इथे आम्हाला त्यांच्याकडून फ्लावर्स भेटतं. गाईज मी सगळ्यांना अष्टगंध लावलाय. ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः. ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः. ओम श्री चैतन्य गोरक्षाय. समस्त गोरखी काविके मागार सदा परिचित भाविक चतुर करदु समाध्यायी गोरः श्री कृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री नवनाथ भक्तिसार करदु समाध्याय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अलख निरंजन आदेश. अध्याय 14 श्री गणेशाय नमः. जय
सो फायनली घरी आलेली आहे आणि डोळे बघ कसे लाल झालेत. आज खूप अध्याय होते. सो फिंगर क्रॉस आजचा दिवस पण खूप चांगला गेला आणि येते काही दिवसही जातीलच तुमच्या आशीर्वादाने. ब्लेसिंग देत राहा की निर्विघ्नपणे पारायण पूर्ण व्हावं म्हणून. आणि तुम्हाला पण मी सगळ्या गोष्टी दाखवतच राहील कसं आणि काय चाललं आहे. सो आज मम्मीने खूप छान स्वयंपाक केला आहे, ते पण दाखवेल. पण त्याआधी व्लॉग साईन करून घेऊया. सो भेटूया परत नवीन अशाच व्लॉगमध्ये. तुमच्यापैकी कोणी चॅनलवर नवीन असेल जे फॅमिलीमध्ये ॲड झाले, प्लीज सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. नाहीतर मग चॅनल मिस आउट झालं तर नाव पण खूप ऑड आहे शोधण्यासाठी. सो प्लीज पहिले सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा नोटिफिकेशन येण्यासाठी. भेटूया परत भन्नाट अशाच नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टिल दॅन खाऊ खुश राहा. बाय. सो मम्मीने मस्त अशी शेवळ्यांची खीर बनवली आहे. इकडे कढी आहे, भात आहे, मस्तच जेवण आहे. बाय.